नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहेत? मजेत आहेत ना? चला तर म्हटलं आपल्या ब्लॉगला सुरुवात करू. सगळ्यांना गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. तर चला सकाळी सकाळी मी देवाचं दर्शन दाखवते तुम्हाला. तर माझी झाली आता देवाची पूजा. तर माझी सगळं पूजाविधी झालेली आहे. तर फुलं वगैरे आता काही एवढे नाही आहे, तर तुम्ही काही फुलं वाहिली नाही देवांना. तर मी धूप म्हणजे दिवा धूपबत्ती दाखवून दिलेली आहे. तर आता माझं देवाची पूजा छानशी अशी झाली. आता सकाळची सुरुवात मी आज देवपूजापासूनच केलेली आहे. सकाळी सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे केली आणि आता लवकर आवरून घेतलं. म्हटलं चला आता तुम्हाला दाखवते मी माझी सकाळच्या रुटीनला सुरुवात करते. आता म्हणजे सगळं आवरून झालेलं आहे आणि आता आपल्याला करायचं आहे स्वयंपाक. धुणं पडलेलं आहे माझं. म्हटलं वातावरण खूप खराब झालेलं आहे. तर बघा मागे पण दाखवते तुम्हाला. सगळं आवरून झालं माझं आणि खूप छान असं वातावरण आहे. मागे सुद्धा थंडगार वाटतंय. तर भारी वातावरण आहे ना. तर चला आता मी पटापट स्वयंपाक करून घेते. चला आता सकाळी सकाळी ब्लॉगला सुरुवात केलेली आहे. तर आता आपल्याला म्हणजे बरेचशी कामं आज संडे असल्यामुळे खूप कामं असतात. मुलं गेले खेळायला, ताऊ गेले क्लासला आणि बघा आपलं सगळं आवरून झालेलं आहे. लवकर लवकर आवरून घेते मी. आज वातावरण खूप खराब झालेलं आहे. आज आपल्या इथे पावसाचं वातावरण झालेलं आहे. पूर्ण जून महिना संपण्यात आला म्हणजे येतोय आता 8-10 दिवसात संपेलच. पण तरी पावसाचं म्हणजे काही एवढं पाऊसच नाही आहे. सुरुवातीला तेव्हा एवढा पाऊस होता ना, आता पावसाचं पत्ताच नाही आहे. बिचारे शेतकरी लोकांना खूप पाण्याची गरज आहे. तर बाप्पाने लवकर पाणी सोडायला पाहिजे. कसं चला आता मी लवकर आज स्वयंपाक करून घेते पहिले, मग नंतर बोलते तुमच्याशी. चला आता स्वयंपाकाची तयारी करते मी. तर आज आहे ना आपल्या रात्रीचं पिठलं पडलेलं होतं. तर आज आपण पिठल्याचे थालीपीठ करणार आहेत. तर चला थालीपीठ कसे बनवते ते दाखवते तुम्हाला. नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहेत? मजेत आहेत ना? चला तर आपल्या ब्लॉगला सुरुवात करू. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर चला आज आपण करणार आहोत पिठल्यापासून रात्रीचं पिठलं होतं मी, ते मस्त फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं होतं. त्याचे आपण करणार आहेत भाकर. तर आपण म्हणजे कोंडाळ्यासारखं हे करणार आहेत त्याचं. तर चला कसं करायचं तुम्हाला दाखवते. हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे 1 वाटी, बाजरीचं पीठ घेतलं आहे अर्धी वाटी. हे नंतर आलं लसूण ठेचून घेतलेलं आहे, ओवा, धना पावडर, कोथिंबीर, कांदे, टोमॅटो आणि लाल चटणी आणि हे नमक. तर चला आपण सगळं साहित्य आता कसं करणार आहे ते तुम्हाला दाखवते. आपलं एवढं मोठं पिठलं होतं, तर म्हटलं पिठलं कुठं वाया घालायचं. तर मी रात्री मस्त त्याला फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं होतं. तर चला 1 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी बाजरीचं पीठ, लसूण, कांदे, टोमॅटो, चटणी, ओवा, धना पावडर आणि कोथिंबीर. हे आहे नमक, हे आहे हळद. तर चल आता मिक्स करून घेऊ. हे पिठलं टाकून घेतलं आहे. तर चला आता मिक्स करून घेऊ. आता मस्त तेल टाकून हे ना चला चोळून घेतलं आणि याला ना आपण कपड्यावर टाकून घेणार आहेत. आपल्याला करायचे कोंडाळे. कपडा घेतलेला आहे. आपण हे ना पाण्याचा हात लावून असं टाकून घ्यायचं आणि एवढ्या याच्यात 2 होणार आहेत आपले. तर 2 कोंडाळे करू आपण. तर फुल गॅस करून द्यायचा आहे. आणि ना कॉटनचाच कपडा लागतो, कारण आपण गरम तव्यावर टाकणार आहेत ना, त्यासाठी. नाही तर कसं ते चिपकण्याची शक्यता असते. पॉलिस्टरचा कपडा जर घेतला ना तो चिपकू शकतो. तर आपण आहे ना कॉटनचाच कपडा घ्यायचा आहे. तर चला आता मस्त आपण बघा किती छान करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्या वस्तू टाकल्यानंतर खूपच छान लागणार आहे. तर बघा
मस्त दिसतंय ना, खायला पण तेवढं भारी लागणार आहे. दिसायला तर दिसतं जे, पण खायला पण खूप छान लागतं ते. तवाचा चटका लागेल, सांभाळून करायचं आणि त्याच्यावरती परत तेल टाकायचं. परत असं वरून तेल टाकायचं आहे त्या होलमध्ये आणि मस्त आपण त्याला 5 मिनटं झाकण ठेवून देऊ. चला आपण झाकण ठेवून घेणार आहे. आता 5 मिनटं याला झाकण राहू द्यायचं. असं परत उलटं करायचं. तर चला अशा पद्धतीने आपण दोघं करून घेणार आहे. आणि आपल्या एवढ्या पिठात आहे ना 2 झालेले, अजून परत एवढा गोळा राहिलेला आहे. आणि आता आपण परत करून घेणार आहेत. आपण तसंच परत पाणी टाकायचं आपण कपड्यावरती. पाणी टाकल्याने ना आपला गोळा चिपकत नाही. तर चला अशा पद्धतीने आपण सगळं करून घेतो. कसं झालं आता बघू. गरम असल्यामुळे व्यवस्थित बघायचं आणि मस्त छान असं कुरकुरीत होऊ द्यायचं त्याला. बघा मस्त कडक होतोय ना, मग आपण त्याला थोडं कडकच करून घ्यायचं. तर आपण ह्या साईडने तेल टाकून बघा भारी होतोय आता मस्त. आणि बघा दुसरा पण मी मस्त करून घेतलेला आहे अशा पद्धतीने. आता आपण हा पण शेकून घेते. झालं तर बघू आता कोणतं. तर बघा खूप छान झालेलं आहे आणि खालून बघा किती भारी झालेलं आहे ना. तर मस्त झालेलं आहे.